कशासाठी? तर या जगातलं सुंदर आणि अनुपम्य सौंदर्य पाहण्यासाठी. भारतातल्या नव्हे जगातल्या अनेकांना दृष्टिदान करून एशियन आय हॉस्पिटलनं खऱ्या अर्थानं अनेकांना जगण्याची दृष्टी दिली आहे. दृष्टिदानाची ही परंपरा डॉक्टर वर्धमान यांच्याकडे त्यांच्या आईवडिलांकडून मिळालेली आहे. डॉक्टर प्रकाश कांकरिया आणि सुधा कांकरिया यांच्या अहमदनगर इथल्या साई सूर्य नेत्रसेवेच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षात त्यांनी अनेकांना जगाकडे डोळसपणे पाहण्याची दृष्टी दिली आहे. डॉक्टर प्रकाश कांकरिया हे भारतातील एक अद्यप्रवर्तक नेत्रतज्ञ आहेत. त्याचबरोबर लेसर शस्त्रक्रिया आणि प्रगत मोतीबिंदू शस्त्रक्रिया यातल्या कौशल्याबद्दल ते सुप्रसिद्ध आहेत. डॉक्टर प्रकाश कांकरिया यांनी भारतातील पहिली सॉलिड टेस्ट लॅसिक शस्त्रक्रिया 1994 मध्ये केली. तर डॉक्टर सुधा कांकरिया या सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ असून साई सूर्य नेत्रसेवा संस्थेच्या सहप्रवर्तक आहेत. शिवाय त्या नामवंत सामाजिक कार्यकर्ते असून महाराष्ट्रात त्यांनी मुलगी वाचवा या मोहिमेत महत्वाचा सहभाग नोंदवलाय. या परंपरेतून पुढे येऊन रुग्णसेवा करणारे डॉक्टर वर्धमान कांकरिया म्हणतात, 360 डिग्री आय केअर या संकल्पनेवर एशियन आय हॉस्पिटलची आम्ही सुरुवात केली. 360 डिग्री आय केअर म्हणजे परिपूर्ण नेत्र सुविधा एका छताखाली. आज पेशंटला चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी लेझरचा उपचार करायचा असेल किंवा मोतीबिंदूची मायक्रो इन्सिजनल की होल कॅटरॅक्ट सर्जरी जी आपण आज सगळ्यात ॲडव्हान्स म्हणतो ती करण्याची इच्छा असेल किंवा कोणाला डायबिटीसमुळे पडद्यामध्ये होणारे गुंतागुंतीचे आजार असतील, त्यापासून लहान मुलांचे आजार, तिरळेपणावर उपचार, कॅरेडाकोनस या नावाचं क्लिनिक, कॉम्प्युटरवरती जे खूप काम करतात त्यांना आता कॉम्प्युटर व्हिजन सिंड्रोम या नावाचा बुबुळाचा एक रोग होतो त्याचे क्लिनिक, पडद्याचे जे विशिष्ट शस्त्रक्रिया असतात त्या व्हिट्रिओरेटिनल सर्जरी त्याचे क्लिनिक, ऑक्लोप्लास्टी आणि एस्थेटिक क्लिनिक, या प्रकारे वेगवेगळ्या सुपर स्पेशालिटीच्या 8 वेगवेगळ्या सुपर स्पेशालिटीच्या डोळ्यांच्या विभागांमध्ये काम करणारी अशी ही एशियन आय हॉस्पिटल संस्था आहे. एशियन आय हॉस्पिटल म्हणजे परिपूर्ण आणि अद्ययावत नेत्रसेवा देणारं माहेरघर. डोळ्यांच्या आजारासंदर्भातील सर्व सुविधा एकाच छताखाली मिळणारं देशातलं एकमेव हॉस्पिटल म्हणजे पुण्यातलं एशियन आय हॉस्पिटल. 1994 साली राज्यातली पहिली नेत्रपेढी सुरू करण्याचं कर्तव्य या हॉस्पिटलनं पार पाडलं. देशातलं हे पहिलं हॉस्पिटल आहे ज्याचं आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक नामांकित संस्थांशी संबंध आहेत. त्या माध्यमातून तरुण आणि अभ्यासू डॉक्टरांची सेवा इथल्या रुग्णांना उपलब्ध करून दिली जाते आणि त्यातूनच त्यांना हेलेनिक कांकरिया ट्रेनिंग अवॉर्ड देऊन सन्मानित केलं जातं. या हॉस्पिटलमध्ये सर्वोत्कृष्ट उपचार दिले जाणारे काही विभाग आहेत. लेसर दृष्टिदोष निवारण, जागतिक प्रणालीचे मोतीबिंदू उपचार, सर्वसमावेशक मधुमेही नेत्र विभाग. I think this technology is a superb technology because it gives us a new opportunity to use the system. There are not so many centers worldwide that are using this technology. I'm very happy that in this center, in the ASEAN Center, they decided to start with the very latest technology we have today. And I'm confident that meanwhile, because this center has also a research, let's say, background, they will develop here some other ways to use this laser, probably for other type of correction. हॉस्पिटलचा संपूर्ण परिसर हा सेन्सरवर आधारित आहे. त्यामुळे हॉस्पिटलचा आवार अधिक सुरक्षित असून त्या ठिकाणची स्वच्छता पाळण्यास या सुविधेची अधिक मदत होतीये. शिवाय ऑपरेशन थिएटर हे गोलाकार असल्यानं त्यात कोणताही कोपरा दिसत नाही. त्यामुळे कोपऱ्यांमध्ये जंतू संसर्ग होऊन जंतू पसरण्याचा धोका उद्भवत नाही. त्यामुळे ऑपरेशन थिएटर हे अधिक सुरक्षित राहतं. एशियन आय हॉस्पिटल इकडचं ऑपरेशन थिएटर हे नो टच प्रिन्सिपलवरती आधारित आहे. म्हणजे हात धुण्यापासून तो ऑपरेशन थिएटरचं दरवाजा उघडण्यापासून कुठेही हाताचा स्पर्श होत नाही, जेणेकरून कमीत कमी इन्फेक्शन आपण अवॉइड करू शकू. ऑपरेशन थिएटरच्या आत देखील कुठेही कॉर्नर नाहीये.
पूर्ण ऑपरेशन थिएटरचे जे कॉर्नर्स आहे त्याला एक गोलाई दिली गेलेली आहे, जेणेकरून कोणतेही जंतू इथे डेपॉझिट होणार नाही. तसंच जे ऑपरेशन थिएटरचं फ्लोअर आहे ते इपॉक्झी कोटिंगचं अगदी चिकनं सटक फ्लोअर आहे, जेणेकरून परत कोणतेही जंतूंचा तिथे वास होणार नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे जे एअर कंडिशनर यूज केलेलं आहे, ज्याला आपण हेफा फिल्टर असं म्हणतो, त्यात बाहेरून येणारी हवा ऑपरेशन थिएटरच्या आत घुसण्या अगोदर 7.3 मायक्रॉन फिल्टरमधून पास होते, जेणेकरून सर्व जंतू ऑपरेशन थिएटरच्या बाहेर रोखले जातात. असं करू अत्यंत स्टराईल ॲटमॉस्फिअर आम्ही ह्या ऑपरेशन थिएटरच्या आत तयार केलेला आहे, जेणेकरून कमीत कमी इन्फेक्शनचा रेट आम्ही अचीव करू शकू. All the research which has happened, the invisible surgery. डॉक्टर वर्धमान आणि श्रुतिका कांकरिया या दाम्पत्याचं शिक्षण अमेरिकेत झालं असून त्या ठिकाणच्या अत्याधुनिक सोयीसुविधा देण्याचा पुरेपूर प्रयत्न एशियन आय हॉस्पिटलच्या माध्यमातून होतो आहे. मी आणि माझ्या पत्नी डॉक्टर श्रुतिका कांकरिया यांना भारतातील आणि त्यानंतर पुढे अमेरिकेमधील, युरोपमधील सर्वात चांगल्या नेत्रसंस्थेमध्ये काम करण्याचा संधी मिळाली. भारतामध्ये आम्ही सुरुवात केली KEM हॉस्पिटल मुंबईमधून. तिथून आम्ही चेन्नईच्या शंकर नेत्रालयामध्ये 5 वर्ष तिथे काम केले. तिथून सुपर स्पेशालिटीचे फेलोशिप संपवून मी प्रोफेसर आयोनिस पॅलिकॅरिस, जे चष्म्याचा नंबर घालवण्याचं लेझर तंत्रज्ञान, लॅसिक सर्जरीचे जनक आहेत, त्यांच्याबरोबर मला काम करण्याची संधी आजपर्यंतचा एकमेव भारतीय म्हणून मिळाली. तेव्हा जवळपास वेगवेगळ्या 40 शोधनिबंधांवर आम्ही काम केले आणि त्याच्यापैकी बरेच शोधनिबंध जागतिक लेवलला महत्त्वाचे ठरले. त्याच्यापासून पुढे जाऊन रोबॉटिक फेम्टोसेकंड सर्जरी, ज्याच्यामध्ये रोबॉटिक लॅसिक, रोबॉटिक कॅटरॅक्ट सर्जरी आणि रोबॉटिक स्माईल प्रोसिजर याची फेलोशिप करण्यासाठी मी मियामीला बास्कम पाल्मर इन्स्टिट्यूट, हे जे अमेरिकेतली सर्वोत्कृष्ट संस्था समजली जाते, तिथे मला 1 वर्ष फेलोशिप करण्याची संधी मिळाली. अशा संस्थांमध्ये काम केल्यानंतर मला आणि डॉक्टर श्रुतिकांना तिथे अमेरिकेमध्ये बऱ्याच संधी उपलब्ध झाल्या की ज्याच्यामध्ये आम्हाला अमेरिकेमध्ये जॉब करून तिथे आरामात सेटल होण्याची सहज अपॉर्च्युनिटी मिळाली असती. अशा मोठ्या संस्थांमध्ये काम केल्यानंतर आमचं इंटरनॅशनल लेवलला नेटवर्किंग खूप चांगलं झालं होतं की ज्याच्यामुळे आम्हाला अगदी जगाच्या पाठीवर कुठेही काम करण्याचा चांगला अनुभव असल्यामुळे कुठेसुद्धा सेटल होता आलं असतं. पण आम्ही त्यानंतर त्यावेळी असं डिसाईड केलं की भारतामध्ये परत येऊन ज्या रीतीच्या संस्थांमध्ये आम्ही आजपर्यंत काम केलं, जे अमेरिकेतलं बास्कम पाल्मर असो किंवा युरोपमधील बाकीच्या संस्था असो, तर त्यांच्यासारखी संस्था आपल्याला भारतामध्ये जर का तयार करता आली तर तेच खरं आपलं यश असेल असं आम्हाला वाटलं.